थांबा, जर तुम्ही शेतकरी असाल तर हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडण्याची चूक अजिबात करू नका, कारण आज सरकारच्या एका निर्णयाने लाखो शेतकऱ्यांचं नशीब उघडलेलं आहे। एक नाही, दोन नाही, तर तब्बल 3 मोठ्या योजनेचे थेट पैसे बँक खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पण हे पैसे कोणाला मिळणार, तुमच्या जिल्ह्यात कधी येणार आणि खात्यात कधी जमा झाले, हे कसं चेक करायचं, याची सर्वात महत्त्वाची माहिती मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। त्यामुळे एकही सेकंद मिस न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। शेतकरी बांधवांनो, तुमच्या वर्षानुवर्षाची प्रतीक्षा आता संपलेली आहे। आज झालेल्या महत्त्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता जमा करण्यात आलेला आहे। एकाच क्लिकवर तब्बल 1892 कोटी 61 लाख रुपये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत। नमो शेतकरी योजनेचे पैसे नेमके कधी येणार, असा प्रश्न तुमच्याही मनात आलेला असेल तर आता अजिबात काळजी करू नका। सरकारने पैसे वाटपाबाबत 3 मोठे आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत। नमो शेतकरी योजनेचा प्रलंबित हप्ता आता थेट खात्यात जमा होतोय। पीक विमा आणि नुकसान भरपाईची पूर्ण रक्कम मंजूर झालेली आहे। सर्व पैसे कोणत्याही माध्यमाशिवाय थेट डीबीटीद्वारे तुमच्या खात्यावर पाठवले जात आहेत। आणखी एक सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे तुमच्या खात्यात फक्त 2000 रुपये येणार नाहीत, तर तुम्हाला वाटप असेल की फक्त 9वा हप्ता मिळेल, तर तसं नाहीये। 9वा हप्ता आणि 10वा हप्ता असे दोन्ही मिळून तब्बल 4000 रुपये तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पण हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटले जात आहे आणि थेट मुख्यमंत्री यांनी याबद्दल काय मोठा खुलासा केलेला आहे, चला तर मग मुख्यमंत्र्यांचा तो महत्त्वाचा व्हिडिओ पुढे थेट पाहूयात। त्यासाठी व्हिडिओ अगदी मन लावून शेवटपर्यंत पाहत राहा। आणि हो, जर तुम्ही आपल्या OMT इन्फॉर्मेशन चॅनलवर पहिल्यांदाच आलं असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन ॲलवर सेट करून ठेवा, जेणेकरून एकही महत्त्वाचे अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही। प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। चला तर मग सविस्तर माहिती काय आहे ते पाहूयात। शेतकरी बांधवांनो, अखेर तुमच्यासाठी सर्वात मोठी आणि दिलासादायक देणारी बातमी समोर आलेली आहे। राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता हक्काचे पैसे जमा होणार आहेत। आता अजिबात काळजी करायची गरज नाही, कारण सरकारने थेट डीबीटीद्वारे पैसे ट्रान्सफर करायला अधिकृत मान्यता दिलेली आहे। या निर्णयामुळे एक शेतकरी वंचित राहणार नाही किंवा नाराज होणार नाही, कारण राज्य सरकारने थेट शेतकऱ्यांचा फायदाच एवढा मोठा निर्णय घेतलेला आहे। स्पष्टपणे सांगायचं तर तुमच्या खात्यात फक्त एक हप्ता जमा होणार नाही, तर तब्बल 4000 रुपये तुमच्या बँक खात्यात थेट पोहोचणार आहेत। सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यामध्ये मोठा आनंद पसरला आहे। आता तुमच्या खात्यात हे पैसे आले की नाही ते नक्की कमेंट करून सांगा। लाखो शेतकऱ्यांना थेट फायदा मिळणार असून सर्वांच्या सर्व रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। डीबीटीला मान्यता मिळाल्यामुळे 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असा एकूण 4000 रुपयांचा हप्ता आता तुमच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे। यामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। पैसे वाटपाचा निर्णय अखेर पक्का झालेला असून ही रक्कम थेट बँक खात्यात वर्ग केली जात आहे। त्यामुळे तुमच्या खात्यातही नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये नक्की येणार आहेत। पण थांबा, इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे। मुख्यमंत्री यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की पैसे तर दिले जातील, पण त्यासाठी शेतकरी 2 अतिशय महत्त्वाची कामे करणे बंधनकारक आहे। जर तुम्ही ही 2 कामे केलेली नाहीत तर नमो शेतकरी योजनेचा 1 रुपयाही तुम्हाला मिळणार नाही। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, ही 2 कामे कोणती आहेत ते लगेचच समजून घ्या। जर तुम्ही ही 2 कामे वेळेत पूर्ण केली नाहीत तर नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये तर मिळतीलच, पण त्यासोबतच पीक विम्याचे तब्बल 18 ते 19,000 रुपये सुद्धा थेट तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत। ही सर्व रक्कम थेट डीबीटीद्वारे तुमच्या खात्यावर पाठवली जात आहे। त्यामुळे ही संधी अजिबात हाताची जाऊ देऊ नका। हे बघा, सर्व पैसे आता तुम्हाला मिळणार असून राज्य सरकारकडून तुम्हाला हा खूप मोठा दिलासा मिळणार आहे। मग आता पीक विम्याचे पैसे आणि नमो शेतकरीचे 4000 रुपये नक्की कसे मिळवायचे, ती 2 महत्त्वाची कामे कोणती आहेत आणि हे पैसे तुमच्या बँक खात्यात कधीपर्यंत जमा होणार, ही सर्व माहिती समजून घेण्यासाठी आता उरलेला व्हिडिओ अगदी लक्ष देऊन बघा। शेतकरी बांधवांना उशिरा का होईना, पण सरकारने अखेर एक अत्यंत चांगला निर्णय घेतलेला आहे। या योजनेची पहिली यादी जाहीर झालेली असून कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये जमा होणार आहेत। तुम्ही विचार करत असाल की हप्ते 2000 रुपयांचा असो, मग 4000 असो, किंवा तर 9वा आणि 10वा असे दोन्ही मिळून हप्ते 4000 रुपये 2 टप्प्यात पूर्णपणे वाटले जाणार आहेत। अनुदानाची गोष्ट म्हणजे फक्त नमो शेतकरी योजनेचेच पैसे नाही, तर सरकारने पीक विमा आणि नुकसान भरपाई सुद्धा मंजूर केलेली आहे। नुकसान भरपाईपोटी तब्बल 17 ते 20,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 4000 रुपये असा मोठा निधी आता शेतकऱ्यांना मिळणार आहे।
पण लक्षात ठेवा, जर तुम्ही सरकारने सांगितलेली ती 2 कामे करून ठेवली तरच हे 17 ते 18,000 रुपयांचा पीक विमा तुमच्या खात्यात नमो शेतकरीचे 4,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होतील. सरकारचे पैसे वाटपाची अधिकृत घोषणा केली असून पहिल्या टप्प्यातील राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी हे पैसे दिले जाणार आहेत. या 12 जिल्ह्यांच्या यादीत जर तुमचं नाव असेल, तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल, तुम्ही ज्या जिल्ह्यात आहात आणि ज्या तालुक्यात राहता त्यांचं नाव या यादीत असेल तर तुमच्या बँक खात्यावर सर्व पैसे लगेच जमा होणार आहेत. पहिल्या टप्प्यात या 12 जिल्ह्यामध्ये पूर्ण रक्कम वितरित केली जाणार असून तेथील शेतकऱ्यांना याचा खात्यात 100% पैसे जमा होणार आहेत. जर तुमचा जिल्हा या यादीत असेल तर तुम्हाला 17,000 रुपयांचा पीक विमा तर मिळेलच. याशिवाय नमो शेतकरी योजनेचे 2-2 हजार रुपये म्हणून 4,000 रुपये हप्तासुद्धा थेट तुमच्या खात्यात जमा होतील. या मोठ्या घोषणेमुळे राज्यातील लाखो शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मग चला, सर्वात जास्त फायदा नक्की कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना होणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी हे पैसे जमा होणार आहे? चला तर मग लगेच त्या जिल्ह्याची यादी पाहूयात. पण शेतकरी बांधवांनो, व्हिडिओ अजूनही अजिबात स्किप करू नका, कारण आता मी ती 2 अत्यंत महत्त्वाची कामे सांगणार आहे जी सरकारने प्रत्येकाला करायला सांगितलेली आहेत. जर तुम्ही ही 2 कामे केली नाहीत तर नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि पीक विम्याचे 17 ते 18,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. तुमचे नाव योजनेतून वळवले जाईल आणि तुमचे पैसे कायमचे बंद होतील. तुमचे पैसे बंद होऊ नयेत आणि सर्व लाभ थेट खात्यात जमा व्हावा असे वाटत असेल तर कोणती 2 कामे करायची आणि पैसे नक्की कधीपर्यंत खात्यात येणार ही संपूर्ण माहिती आता पुढे लक्ष देऊन बघा. शेतकऱ्यांच्या खात्यावर संपूर्ण पैसे जमा करण्याचे नियोजन आता सरकारने पूर्ण केलेले असून त्यामुळे लाखो शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे. पहिले वाटप अखेर जाहीर झालेले असून उशिरा का होईना पण आता थेट जास्त रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळतात, पण PM किसान योजनेचे 6,000 रुपये असे दोन्ही मिळून एकूण 12,000 रुपयांची आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा केली जात आहे. त्यामुळे या योजनेचा प्रत्येक हप्ता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. सध्या सर्व शेतकऱ्यांचे लक्ष नमो शेतकरी योजनेच्या 9व्या आणि 10व्या हप्त्याकडे लागलेले आहे. ज्या वाटपाला काही काळ उशीर झाला होता तोच प्रलंबित निधी आता एकाच वेळी दिला जात आहे. 9वा आणि 10वा हप्ता मिळून तब्बल 4,000 रुपयांची रक्कम थेट टप्प्यात तुमच्या खात्यात वर्ग केलेली जाणार आहे. विशेष म्हणजे हे पैसे खात्यावर येण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. सर्व प्रक्रिया DBTद्वारे होत असल्यामुळे सरकारने इकडून तिकडून बटन दाबताच अवघ्या 30 ते 35 मिनिटात हे 4,000 रुपये तुमच्या बँक खात्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील. सध्या अनेक शेतकरी रोज बँकेत जाऊन चौकशी करत आहेत, CSC केंद्रावर गर्दीत करत आहेत, तर काही जण मोबाईलवर बॅलन्स चेक करून सोशल मीडियावरील वेगवेगळ्या तारखा बघत आहेत. मात्र सरकारची अधिकृत घोषणा असल्याशिवाय कोणत्याही बातमीवर विश्वास ठेवू नका, कारण सरकारकडून अंतिम आदेश निघतो त्याचवेळी प्रत्यक्ष पैसे वाटपाची प्रक्रिया सुरू होते. आता प्रत्यक्ष पैसे वाटपाला सुरुवात होत असून यामध्ये पीक विम्याचे 18,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेच्या 2 हप्त्याचे 4,000 रुपये एकत्र दिले जाणार आहेत. चला तर मग हे पैसे सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटले जाणार आहेत? त्या 12 जिल्ह्यांच्या यादीतील तुमच्या जिल्ह्याचे नाव आहे का? जर तुमच्या जिल्ह्याचे नाव या यादीत असेल तर तुमचा बँक खात्यात सर्वात आधी हे सर्वात पैसे जमा होणार आहेत. चला तर मग ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे दिले जाणार आहेत त्यांची संपूर्ण यादी पाहूयात. बघा शेतकरी मित्रांनो, आता या यादीत तुमच्या जिल्ह्याचे नाव किंवा तुमच्या तालुक्याचे नाव असेल तर समजून जा की सर्वात आधी तुमचे पैसे खात्यावर ट्रान्सफर होणार आहेत. या यादीतील पहिला जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील तब्बल 967 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. या जिल्ह्यात सर्वात जास्त निधी वाटप केला जाणार आहे. जर तुम्ही नांदेड जिल्ह्यातील असाल तर नमो शेतकरी योजनेचे 4,000 तर मिळतीलच, पण त्यासोबत पीक नुकसानीपोटी जाहीर झालेले 900 कोटीपेक्षा अधिकची रक्कम वेगळी मिळणार आहे. असे दोन्ही मिळून नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर तब्बल 18 ते 19 हजार रुपये पीक विम्याचे आणि 4,000 रुपये नमो शेतकरीचे थेट जमा केले जाणार आहेत. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होणारच आहेत. पण आता नांदेडनंतर आणखी कोणते जिल्हे आहेत तिथे नमो शेतकरी आणि पीक विम्याचे पैसे सर्वात आधी दिले जाणार आहेत तेही लगेच पाहूयात. यानंतरचा पुढचा जिल्हा म्हणजे परभणी जिल्हा. परभणी जिल्ह्यासाठी तब्बल 147 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. यातील काही शेतकऱ्यांना 13,000 रुपये तर काही शेतकऱ्यांना तब्बल 14,000 रुपये पीक विमा नुकसान भरपाईचे मिळणार आहेत. याच सोबत 9व्या आणि 10व्या हप्त्याचे 4,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे सुद्धा 2 टप्प्यात थेट बँक खात्यात जमा केले जाणार आहेत.
त्यामुळे परभणीतील शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे। या यादीतील पुढचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा। धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी योजनेचा हप्ता वर्ग करण्याची पूर्ण तयारी झालेली आहे। डीबीटीची प्रक्रिया असल्यामुळे सरकारने इकडून तिकडून बटन दाबताच अवघ्या 30 ते 35 मिनिटात तुमचे पैसे थेट खात्यात जमा होणार आहे। धाराशिव जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा थेट लाभ मिळणार आहे। आणखी एक महत्त्वाचा जिल्हा म्हणजे अहिल्यानगर जिल्हा। अहिल्यानगर जिल्ह्यासाठी 140 कोटी रुपये मंजूर झालेले असून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। येथील शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे काही ठिकाणी 19,000 तर काही ठिकाणी 20,000 रुपये मिळणार आहेत। त्यासोबत नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये सुद्धा डीबीटीद्वारे थेट खात्यात पोहोचणार आहेत। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ती 2 कामे कोणती आहेत ज्याशिवाय तुम्हाला त्या खात्यात 1 रुपयाही जमा होणार नाही? जर नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि पीक विम्याचे पैसे वेळेत हवे असतील तर उरलेला फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ अतिशय लक्ष देऊन बघा। पहिले काम, तुमचा नमो शेतकरी आणि PM किसानची EKYC पूर्ण असणे अत्यंत आवश्यक आहे। जर EKYC अपूर्ण असेल तर पैसे खात्यात येणार नाही। दुसरे काम, तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि डीबीटी पर्याय सक्रिय असणे आवश्यक आहे। जर तुमची ही 2 कामे पूर्ण असतील तर पहिल्याच टप्प्यात तुमच्या बँक खात्यात सर्व पैसे जमा होतील। यामुळे राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाचे वातावरण आहे। हे सर्व पैसे आता थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार असून राज्य सरकारकडून हा खूप मोठा दिलासा मिळणार आहे। इतकेच नाही तर नमो शेतकरी योजनेचा निधी वाटप करण्याचा वेग आता संपूर्ण महाराष्ट्रात वाढवण्यात आलेला आहे। आतापर्यंत पैसे मिळवायला थोडा उशीर झाला असल्यामुळे यापुढे एकही शेतकरी वंचित राहू नये यासाठी सरकार अत्यंत वेगाने हे पैसे खात्यात वर्ग करत आहे। पण शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यात जमा होण्यासाठी तुम्हाला 2 अतिशय महत्त्वाची कामे तात्काळ पूर्ण करावी लागतील। जर तुम्ही ही कामे केली नाहीत तर पैसे येण्यास अडचण येऊ शकते। पहिले काम जे आहे ते तुमचे आधार कार्ड मोबाईल नंबरशी आणि बँक खात्याशी लिंक असणे आवश्यक आहे। जर खाते आधारशी जोडलेले नसेल तर पैसे खात्यावर जमा होणार नाही। दुसरे काम, जवळच्या CSC सेंटरवर जाऊन तुमची EKYC पूर्ण करून घ्या। जर तुमची EKYC अपूर्ण असेल तर नमो शेतकरी योजनेचे पैसे थांबवलेले जाऊ शकतात। जर तुम्ही ही 2 कामे वेळेत पूर्ण केली तरच तुमच्या खात्यात सर्वात आधी पैसे जमा होतील। सरकारकडून अधिकृत तारीख जाहीर झालेली आहे, तरी मिळालेल्या माहितीनुसार या योजनेच्या विलंबाची भरपाई म्हणून नमो शेतकरी योजनेचे 2 हप्ते म्हणजेच एकूण 4,000 रुपये पुढील 5 ते 6 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। पुढे काय अधिकृत निर्णय होतो याची प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला सबस्क्राईब करा, ॲक्टिव्ह राहा। व्हिडिओ आवडला असेल तर तसंच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।